साला आरती पे अपने बिग बॉस के घर आया है। कालू डॉन हर की झुकेगा नहीं साला। हाय हॅलो नमस्कार, मी माधुरी सुट्टणकर आणि सध्या एका रील स्टारने बिग बॉस मराठीच्या घरातून नुकताच निरोप घेतला आणि अर्थातच त्या रील स्टारचं नाव आहे प्रभू शेळके. नमस्कार प्रभू, तुझं स्वागत आहे. थँक्यू सो मच. मला आधी थोडक्यात सांग, तुझा रील स्टार ते आता बिग बॉसच्या घरातला सदस्य, हा प्रवास कसा होता? माझ्यासाठी खूपच आनंदाचा होता आणि खूपच भारी होता. मला माहिती नव्हतं की मी रील स्टारपासून एवढा मोठा स्टार बनन, जे की बिग बॉस शोचा एक बिग बॉसचं नाव लागेल मला प्रभू शेळकेच्या पुढं. तर ते मला खूप माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बरं, तुझ्या आजारपणाविषयी आम्ही ऐकलंच आहे बिग बॉसच्या घरामध्ये. आत्ता यापुढे तुझं आयुष्य कितपत बदलेल असं तुला वाटतं? हो, तुम्हाला असं वाटतंय बिग बॉस शो आता मी केलाय तर मला असं वाटतंय मला खूप सारे कामं भेटते, मी ते कामं करीन, एकही काम नाही म्हणणार नाही, मी प्रत्येक काम करीन आणि माझं काहीतरी आता होऊ शकते पुढं, मला असं वाटतं. जेव्हा तुला कळलं की तुला बिग बॉसच्या घरात जायचं आहे, घरी कसं सांगितलंस आणि घरच्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या आणि तुला किती ती एक्साइटमेंट होती? मला खूप एक्साइट होतं की मी घरच्यांना बोललो, मम्मी पप्पा मला बिग बॉसचा फोन आला आहे, मी बिग बॉसला जाणार, अख्ख्या महाराष्ट्रात टी व्हीवर दिसणार. तर इतकी खुशी झाली आम्हाला, बाप इतकी खुशी झाली. माझे मम्मी पप्पा इतके रडू लागले आणि बोलले जाशील तर जिंकूनच आहे, पण ते स्वप्न नाही करू शकलो पूर्ण. पण तू टॉप 10मध्ये होतास, काय वाटतं तुला? तर ते टॉप 10मध्ये राहणं ते पण एकदम खतरनाकच आहे. तिथं टॉप 10मध्ये कोणीच राहू शकत नाही. 21 जणातून मी 21 जणातून 11 जणाला घराबाहेर काढलं होतं आणि ते टॉप 10मध्ये राहिलं होतं. त्याबद्दल मला खूपच खुशी होती की मी तिथं टिकून राहिलो आणि हे फक्त महाराष्ट्रामुळं शक्य होतं. प्रभूने कधी बिग बॉस पाहिले याआधी? नाही, मला बिग बॉस शो कधीच माहीत नव्हता. माझी ज्या टायमाला फोन आला, माझ्या मीटिंग झाल्या, त्यानंतर मला सांगितलं की तुम्हाला बिग बॉस बघायची गरज आहे. नंतर मग ते हिंदी शो चालू होता बिग बॉसचा. फिनालेचे 2-4 एपिसोड मी बघितले असतील लई. मला टाइमच भेटला नाही आणि मला माहीतच नव्हतं आणि त्या टायमाला जो हॉटस्टारवर उपलब्ध बी नव्हता बिग बॉस. जेव्हा तू बिग बॉसच्या घरात पहिल्यांदा गेला, तिथे सगळे असे मोठे मोठे ॲक्टर्स, रील स्टार वगैरे होते आणि अर्थातच तू सुद्धा रील स्टार आहे. पण अशी कोणती मनात भीती होती तुझ्या की बापरे, एवढ्या लोकांमध्ये मी कसं टिकणार, मी कसं खेळणार, असं कधी काय आलं मनात? हो, मनात आलं. खूप काही गोष्टी येत होत्या. बापरे, आपण आता इथून बाहेर नाही जाऊ शकत, आपल्या मनाने आता एकदा घुसलं घरात तर ती एक भीती होती. आता मी कसा बाहेर जाणार, आता ज्या टायमाला प्रेक्षकचं मन बाहेर काढायचं होईल त्याच टायमाला आपण बाहेर निघू शकतो, त्याच्याशी अलावा कोणीच बाहेर नाही काढू शकत. ही एक भीती होती. परत असं वाटत होतं इतके मोठे मोठे लोक, बाबा पुणे ओडिशा आहोत, छोटे आहोत, हे लोक इतके मोठे आहेत, आपली मम्मी नाही पप्पा नाही, तर आपण कसं जगणार इथं इतक्या लोकांमध्ये आणि आपल्याला कसं गेम खेळू देतील हे लोक कसं. पण नंतर मग मी हार नाही मानली. म्हणलं तू इथं भ्यायला नाहीस आला तर तू इथं जिंकायला आलास. ते एक स्वतःची हिंमत स्वतःच वाढवली आणि मग मी लढलो, तिथं खेळलो, संध्यासोबत मैत्री केली. तुमचं नाव काय? मी परमिशन मग संध्याला घेतलं मी पटवून आणि गेम खेळायला सुरुवात केली. बिग बॉसच्या घरात ना तुझी जिद्द आम्ही खूप बघितली आहे, तुझी टास्क खेळतानाची धडपड वगैरे, आणि कॅप्टन्सीसाठी ना तू एंडपर्यंत खूप प्रयत्न करत होता, पण ती कॅप्टन्सीचा मुकुट काही तुझ्या हाती लागलेला नाही. कसं वाटलं? मी खूपच मला असं वाटायचं का माझ्यासोबत का असं. इकडं मला तन्वी कॅप्टन झाली त्याचं दुःख नव्हतं, पण मी इतकं प्रयत्न करतोय कॅप्टन्सीसाठी आणि लोकांना महाराष्ट्राला दाखवून द्यायचं होतं की मी कॅप्टन्सी कशी करणार. आश्चर्यचकित झाले पाहिजे महाराष्ट्र, खरं कॅप्टन्सी पाहायला मिळाली तर ह्या प्रभू शेळकेची कॅप्टन्सी आपल्याला आवडली, असं मला काहीतरी करून दाखवत होतं. आता हे तर समजच करते, तुम्ही हे करा, तुमची ड्युटी ते तर समजेच कॅप्टन सांगते, पण माझं जरा अलगच पॅटर्न होता, आपण जरा अलग निर्णय घेणार होतो आणि ते महाराष्ट्रासाठी सरप्राईज होतं. पण ते आता स्वप्नच पूर्ण नाही झालं, नाही विनर बनायचं ना टॉप 5 मध्ये राहायचं स्वप्न पूर्ण झालं, त्याच्याबद्दल खूपच दुःख.
होतो. खूपच नाराजगी वाटते. नक्कीच. मला सांग, बिग बॉसच्या घरात खूप सारे टास्क झाले आणि तू खेळलेस पण. तुझ्या आवडीचा टास्क कोणता होता बिग बॉसच्या घरातला? बिग बॉसच्या घरात माझ्या आवडीचा टास्क जे की होता ते मेंढ्याचा. हा. म्हणजे त्याच्यात मला इतकी मजा येऊ लागली ना खेळायला. राधाचं माझं एक ते भांडण झालं. मी बोललो होतो तिला मी पण देईन एक. ती बोलली होती तुला मारू का, देऊ का तुझ्या चापट, देऊ का तुला कानाखाली, तर मी बोललो होतो मी देऊ का एक. तर मग तिनं मला पकड होतं, मारा लागला त्या. आणि ते राकेश दादा मी टास्क खेळायला होतो, गोल गोल निघत होता असं टेबलाच्या देत होतं माहिती आहे. ते टास्क खेळायला खूपच मजा आली मला. या आधीच्या भाऊच्या धक्क्यांवरती रितेश भाऊनी तुझी अनेकदा तारीफ केली, पण हा जो कालचाच भाग झाला त्याच्यामध्ये भाऊनी तुला ओरडा पण दिला आणि कदाचित त्याच्या आधी पण असं झालं की भाऊ तुला धक्क्यावरती ओरडलेत. त्यानंतर कधी तुला असं वाटलं की आता मी माझा गेम प्लॅन थोडा बदलायला हवा, चेंज करायला हवा, असं कधी वाटलं? हो, मला भाऊचा धक्का पडल्यावर किंवा ओरडल्यावर असं वाटायचं, म्हणलं काय आता आपलं काही खटकलं तर नसन बाहेर, प्रेक्षकाच्या मनात काय आपण विरोधात तर नसन गेलो चुकी केल्यामुळं, असं मनात काही यायचं, काय गेम चेंज करू का नको करू. पण वाटलं जाऊ दे आता, एकदा दोनदा झालंय आपल्याकडून गलती, पण आता गेम चेंज करावंच लागेल. आता तुझं आणि तन्वीचं बॉन्ड आम्ही खूप छान पाहिलं आणि इवन जेव्हा तू बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली तन्वी खूप रडली. तू पाहिला तो एपिसोड? हो. खूप रडली वगैरे, ती खूप इमोशनली डाऊन वगैरे झाली आहे. तू घराच्या बाहेर आल्यानंतर तिच्या गेमवरती कोणता परिणाम होईल असं तुला वाटतं? मला तर असं जाणवायला लागले, पण मी तिला आधीच सांगून आलोय की कदाचित जर जाण्याचे चान्स माझे जर आले, तसं तर मी जाणारच नाही बोललो होतो, पण जर आले तर तू स्वतःला नुकसान करून घेऊ नको. आपण बाहेर भेटू शकतो, आपल्याला दोघांपैकी कोणाला तरी ट्रॉफी जिंकायची आहे. तू जिंक नाही तर मी जिंक, आपण दोघं बी लढू खेळू. बहीण भावाचं नातं इथंच आहे, पण संध्याकाळी आपण बहीण भावाचं नात्यात येतो. आणि बाहेर गेलो तर आपलं काय नाही, पण इथं आपल्याला एकमेकांसाठी खेळावं लागेल. हे बोलून मी तिला हौसला देऊन इकडे आलेलो आहे. त्याच्यात मला जाणवत होतं की आता आपला प्रवास कदाचित उद्या जाऊ शकतो आपण, कारण की 2 बार मला असं जाणवत होतं डेंजर झोन मध्ये गेलेलो होतो. आणि मला ते जाणवलं की मग मी माझी बॅग ही इतक्या दिवस भरून नव्हती ठेवली, त्या दिवशी मी बॅग भरलेली आणि मला माहिती होतं आता आपला नंबर लागलाय. नक्कीच. आता काटा टीममधून तू घराच्या बाहेर आलायस, तर टोळीच्या टीममधून संकेत बाहेर आलाय, बरोबर? पण संकेतच्या जागी किंवा तुझ्या जागी कोणी घराची एक्झिट घ्यायला हवी होती असं तुला वाटतं? तसं तर मी स्ट्रॉंगच होतो, माझ्या जागा सागर दादा पाहिजे होतं आणि विशालच्या जागी संकेत पाहिजे होता आणि संकेतच्या बाहेर आलेला संकेत त्याच्या जागी विशाल पाहिजे होता. अच्छा, बरं. प्रत्येकाची स्वप्न असतात प्रभू. आता तुझ्यासाठी बिग बॉसमध्ये येणं हे सुद्धा एक स्वप्नच होतं, जे तू पूर्ण केलंस. आता असं कोणतं स्वप्न आहे जे तुला वाटतं की हे स्वप्न मला पूर्ण करायचं आहे? हिंदी बिग बॉस मध्ये जायचं. अरे वा. मला हे बघायचंय की हिंदी बिग बॉस मध्ये जे सलमान भाई आपल्यावर ओरडते, मला त्यांचा ओरडा खायला खूपच आवडेल. की ते मला बघायचंय की खरंच ते ओरडतात का. आणि मला बिग बॉस हिंदी पण दाखवून द्यायचे की प्रभू शेळके फक्त मराठीच नाही तर हिंदी पण करू शकते. एखादा तुझा एक डायलॉग मारायचा झाला ॲज अ डॉन, तर आता कोणता डायलॉग मारशील प्रेक्षकांसाठी? खरंच नाही, जिसने भी सोचा कि कालू डॉन डर गया, साला आरती पे अपने बिग बॉस के घर आया, कालू डॉन हार की झुकेगा नहीं साला. अरे वा. बरं, आता आपण ना पटकन रॅपिड फायर खेळूया. तुला एकेका शब्दात उत्तरे द्यायची आहेत. माझा पहिला प्रश्न असा आहे की घरात अशी कोणती व्यक्ती आहे जिला अजून गेम प्लॅन काही कळलेला नाही, आपलं खेळायचं आहे म्हणून खेळतात, असं कोण आहे? असं मला वाटतंय व्यक्ती का कोणी? सागर दादा. सागर दादा. बरं, तुझ्या मते प्लेअर ऑफ द हाऊस म्हणजे ज्याला गेम माहिती आहे आणि जो घराचा राजा आहे किंवा राणी आहे, असं कोण आहे? ज्या गेमचा राजा आहे, ही राणी आहे, असं कोण आहे? तन्वी. घरात सर्वात तुझी आवडती जास्त व्यक्ती कोणती आहे? नक्कीच. घरात सगळ्यात भांडखोर सदस्य कोण वाटतं तुला? राखी.
राखी. बरं, बिग बॉसच्या घरात पुन्हा जायची संधी मिळाली तर तुझं काय उत्तर असेल? हा. जायला आवडेल तुला? आता जायला आवडेल. आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुला दुरुस्त करायला आवडतील, म्हणजे की यार या सीझनमध्ये ना माझ्याकडनं ही चुकी झाली, आता मला पुन्हा जायला मिळालं ना तर मी ही चुकी बिग बॉसच्या घरात परत कधीच नाही करणार, अशी कोणती चुकी? मी शांत कधीच बसणार नाही. पण तू असंही या सीझनमध्ये अजिबात शांत नव्हतास, हो. माहिती आहे ना तुला. मग त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त जे मी पीठ काढून दुसऱ्याच्या डब्यात टाकलं होतं ते कधीच चुकी नाही करणार. करणार. ठीक आहे प्रभू, तू आलास, आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यासाठी एबीपी माझाच्या सर्व संपूर्ण प्रेक्षकांकडनं मनापासून आभार. थँक्यू. असं प्रेम आणि असं सपोर्ट नेहमी राहू द्या. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.